लोचनी सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी। येता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी। विश्रांतीचा ठाव, पायी संताची भाव, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी। तुका म्हणे पापे, तुका म्हणे पापे जाती, संताची जपे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम, परम धाम कैवल्यमेकं तुर्यम्, प्रसन्नं प्रपन्नार्त्यहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगा करू प्रथम नमन। सदा पंढरीनाथ पादाब्ज भंगम, निवृत्तिश्वानुग्रहात् प्राप्त तत्त्वं, महेंद्रायणी तीरभूमो वसंतं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति। दूसरे चरण संतांचे, दूसरे चरण संतांचे, दूसरे चरण संतांचे। पांडुरंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः, पांडुरंगा करो प्रथम नमः, करो प्रथम नमः। दूसरे चरण संतांचे, चरण संतांचे, दूसरे चरण संतांचे। स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुची। ते नमस्कारून आता वंदू रंग भूमिका, कीर्तने उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा। हरी कथा बोलवी बोबड्या बोला, अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळा। नामा म्हणे पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी। एक काम करता का, 5-6 माणसं सिलेक्ट करा, तशीच उचलून इथे आणून सोडा। या पुढे या सगळे, पाठीमागची सगळी मोठा सर्वांनी। नाही नाही तुम्ही बसा, इथं मग रिकाम्या जागा बघू आपण जरा। हा पाठीमागची बसलेली आहेत का नाही, पाठीमाग बाहेर आणि चौथ्यात बाहेर। हा पुढे या बसायला सर्वांनी, उठा उठा। ते हाताला गडी घातलेली बाबा, हा तुम्ही निळ्या टोपीवाले या सगळीच आत, हा तुम्हीच कॅप्टन, या पुढे माझ्यासाठी या सगळी। या बाबा सगळे पुढे। महिलांची बैठक बघा, शिस्तबद्ध, असं शिस्तबद्ध पाहिजे। या की आला तर बरं होईल, इथे रिकाम्या जागा आहे, पुढे बसल्यावर माणूस बरं वाटतं। जागा मंडपाची शोभा वाढली पाहिजे। या पोरांना सगळं या, तसं असलं तर आम्ही तिकडे जातो। विठ्ठल सम्राट विश्वभूषण जगद्वंदे जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील सर्व वारकऱ्यांच्या सर्व भाविकांच्या पाठातला आहे। या अभंग रूपी वेदवाणीतून
जगद्गुरु तर खूप आहे. अपेक्षादर्शक क्रियापदानं एक जबाबदारी आपल्यावर टाकतात आणि ती जबाबदारी त्यांच्या हितासाठी नाही, आपल्या हितासाठी. काय म्हणतात महाराज, पुण्यवंत व्हावे. पुण्यवंत व्हा म्हटलं असतं तर आज्ञार्थ क्रियापद झालं असतं. पुण्यवंत व्हावे, पुण्यवान व्हावं माणसाने. आणि ते कसं व्हावं हे उत्तरार्धात सांगतात, सज्जनांची नावं घेऊन पुण्यवंत व्हावं. आपली स्वानुभूती सांगतात, मी सुद्धा तेच आचरणात आणतो, इतकं आचरणात आणतो की माझ्या वाणीला विश्रांती घेण्याचा तोटा सुद्धा सहन होत नाही. एवढं मी संतांचं नामस्मरण घेतो. निघे माझी वाचा तुटी. का? मोठा लाभ आहे आणि बिना खर्चच आहे. महालाभ फुकासाठी फुकटात मोठा लाभ आहे. म्हणून माझी वाणी विश्रांती घेत नाही. म्हणून तुम्ही सुद्धा काय व्हावं, पुण्यवंत व्हावं. पुढे सांगतात, अखिल जगताची धावपळ चालू आहे ना, त्या धावपळीला विश्रांती मिळण्याचं एकमेव ठिकाण जर कुठलं असेल तर ते संत आहे. आणि विश्रांती मिळण्याचं केंद्रस्थान संतांचे चरण आहेत. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संतांची अभाव. पण ती मिळण्यासाठी काय केलं पाहिजे, तिथं श्रद्धा ठेवली पाहिजे. सर्व भावानं श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि मग इष्ट प्राप्तीनंतर दुसऱ्या बाजूला असते ती अनिष्ट निवृत्ती. अनिष्ट निवृत्ती म्हणजे काय, पुण्य मिळालं पाहिजे पण त्याच्या अगोदर अजून एक गोष्ट झाली पाहिजे ना, ते पुण्य ठेवायसाठी जागा कमी पाहिजे. मग अगोदर झालेलं पाप बाजूला काढलं पाहिजे का नाही. मग ते घालवायचं असेल तरी सुद्धा संतांचाच नामजप केल्यानंतर ते जात. हे सांगताना म्हणतात, तू कामने पाप जाती संताची आजपे. झाला अभंगाचा अर्थ पूर्ण. करू का तर जय विठ्ठल. काय तर अर्थ तर सांगितलं अभंगाचा. अभंगाच्या प्रस्तावनेवर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देऊया. अखंड, अखंड आहे ना विना, विना अखंड कीर्तन महोत्सव. बर, कीर्तन असं म्हणूया. आता एक हे सांगतो त्याची व्याख्या समर्पक. नाम संकीर्तन महोत्सवी पंचाह. बर का, ज्यांच्या निमित्तानं, ज्यांचं औचित्य समोर ठेवून जे श्रद्धास्थान आपल्या इथलंय, स्वानंद सुखनिवासी परम सद्गुरु पैलवान बाबा. कसं असतं, संतांमध्ये दोन प्रकार आहेत बर का. एक आवलिया महात्मे, आणि एक संत महात्मे. आता हे महात्मेच आहेत. महान आत्मा इथे महात्मा जे व्यापक आहेत. सोप्यात सोपी व्याख्या सांगू का, आपण फक्त येतो ना आपल्या पुरतं, आपल्या कुटुंबापुरतं जगतो आणि कुटुंबातच मरतो. म्हणून महाआत्मा म्हणता येत नाही. जे व्यापकत्वानं जगतात, जग त्यांना लक्षात ठेवतं. पिढ्यानपिढ्या गेल्या तरी आपण आपल्या बापाचं श्राद्ध 1 वर्ष करतो, पुन्हा तिथी लक्षात राहत नाही. पण वर्षानुवर्षे ज्यांना आपण स्मरण करतो, ज्यांचं, ते महात्मे असतात. आता कधी कधी त्यांचं नाव सुद्धा माहित नसतं, पण त्यांची प्रतिमा डोळ्यासमोर असते. मी दरवर्षी माझ्याकडे जागर असतो. कर्जत तालुक्यात एक गाव आहे जलालपूर, तिथे एक महान विभूती होऊन गेली. त्यांचं नाव कोणालाच माहित नाही, फक्त ती पाणी दाखवत होती म्हणून पानाडे बाबा त्यांना म्हणतात. पानाडे बाबा पुण्यतिथी उत्सव असं चालू आहे. आता हे चालू असताना आता ह्या महात्म्याने काय केलं तुम्ही म्हणाल, मग जगासाठी काय केलं. ऐका, जगासाठी काय केलं ह्याच्यापेक्षा अंतरात्म्यातले जे काही विकार आहेत ते मारून जगाला प्रिय झाले आणि आपल्या आदर्शानं, म्हणजे आपल्या वागणुकीनं जगापुढे तो आदर्श ठेवला. ते काही दुःखेलेलं आले की आलेल्याला श्रम परिहार करायचे, औषध द्यायचे, जगाचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. तसंच आपल्या या ठिकाणी
पण आता ते शरीरयष्टी कमावलेली होती व्यायाम करून, आणि कुस्त्या करणारे महात्मे जोग महाराज सुद्धा कुस्त्या करत होते. आपल्या वारकरी संप्रदायाचे भगवान शंकरानंतर निवृत्तीनाथ महाराज म्हणजे त्यांचेच कृपांकित ज्ञानोबा आहे, आणि त्यांच्यानंतर जोग महाराज, की सर्वसामान्यापर्यंत ज्यांनी ही आपल्या वारकरी परंपरा रुजवली, प्रत्येक गावागावामध्ये रुजवली, असे जोग महाराज. रेड्याची झुंज लागली होती. आता रेड म्हटल्यानंतर ती काय रोडकं नसते किंवा काय आपलं छत म्हणलं की जायला, रेड म्हटलं की माणसं एखाद्याला रेड्यासारखा माजलाय, त्याला उदाहरण रेड्याचं देतात की खरं रेडच होतं. रेड्याची झुंज लागली होती. दोघं भाऊ होते. त्यांचे एक भाऊ, मला वाटतं हे विष्णुपंत आणि त्यांच्या चरित्रामध्ये त्यांच्या भावाचं नाव. त्या दोघांनी दोन कानाला धरलं, कानाला कान पिरगाळून दोन रेड बाजूला केले. असे जोग महाराज ते सुद्धा तालीम करीत होते त्यांच्या तरुणपणामध्ये. सद्गुरूंची भेट झाली. त्यांनी सांगितलं हे अशा पैलवानांना काय चितपट करतो, कामाला चितपट केलं पाहिजे, काळाला चितपट केलं पाहिजे. आणि मग ते योग्य मार्गावर त्या संप्रदायामध्ये आले, आणि मग तिथून पुढं ती जीवनाची वाटचाल सुरू झाली. तसंच हे आपले पैलवान बाबा शरीरयष्टी. आता शरीरयष्टी कमावणं हे आद्य कर्तव्य बरं का मुलांचं. म्हणून मुलांनी नाही बाकीचं काय करता आलं तर कमीत कमी रोज 36 तरी सूर्यनमस्कार घातले पाहिजे. त्या सूर्यनमस्कारानं 8 अंगांना व्यायाम मिळतो, आणि नुसतं शरीर फुगत नाही. शरीर जाड झालं म्हणजे काय ती ताकद आली असं म्हणता येत नाही. काही काही वेळेला लय मेडिसिन खाऊन सुद्धा फुगतं माणसाचं शरीर. काही काही वेळेला चरबी वाढल्यावरही फुगतं. काही काही वेळेला बसूनही पोट वाढतात, ती शरीर स्थूल होतं बस्या माणसाचं. आज त्याला ताकद म्हणत नाहीत. ताकद कशी असते त्याची? ताकद म्हणजे जाडी वाढणं नाही बरं का, शरीरामध्ये कार्यशक्ती भरपूर येणं. आणि त्यांनी पैलवान बाबा महाराजांनी तरुणांच्या पुढे हा आदर्श ठेवलेला आहे समोर. असो त्यांच्या ह्या उत्सवानिमित्त या सेवेची आज्ञा आमचे परमस्नेही कुंभार महाराज. आता गुरुजी म्हणतो कारण अनेक शिष्य तयार करण्याचं सामर्थ्य म्हणजे त्यांनी हे वासा घेतलेला आहे. त्याच्यामुळे कुंभार गुरुजींच्या आज्ञेनं तुमच्या समोर उभा आहे. विठ्ठल विठाला दुसरा दिवस म्हणून इथं प्रश्न असा आहे, माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत, उगवलेला मावळेपर्यंत, आणि जागा झालेला पुन्हा झोपे अंथरुणावर पडेपर्यंत, अंथरुणावरून उठल्यापासून पुन्हा अंथरुणावर पडेपर्यंत माणसाकडून काही कर्म घडतात. त्या कर्माला जर अध्यात्माचा निकष लावला त्याचे 2 प्रकार पडतात. त्या कर्माला कालाचा निकष लावला तर 3 प्रकार पडतात. त्याला कर्तव्याचा निकष लावला तर प्रकार 5 आहेत. थोडक्यात स्पष्टीकरण, काळाचा निकष लावला तर संचित का प्रारब्ध क्रियमान, अध्यात्माचा निकष लावला तर केलेलं काम सकाम का निष्काम, आणि त्याला कार्याचा निकष लावला तर नित्य नैमित्तिक प्रायचित्त निषिद्ध आणि नित्य नैमित्तिक काम्य प्रायश्चित्त आणि निषिद्ध असे 5 प्रकार. नित्य कर्म दररोज आपण जे आंघोळ, जेवण, देवपूजा रोजच आहे ना, हे नित्य कर्म आहे, नित्य नियमन. आम्ही दुसरं निमित्तानं होत. बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव असेल नाही तर प्रगट दिनाचा असेल, ते उत्सवाचं औचित्य साधून आपण दरवर्षी हे करणार किंवा करतो. त्या निमित्तानं अन्नदान, फुलाचं कीर्तन, जे काय असेल ते हे निमित्तानं होतं एक दिवशी वर्षातून. ह्याला नैमित्तिक असं म्हणताय. नैमित्तिक मध्ये 2 भाग आहेत बरं का. एक नित्य नैमित्तिक आणि एक आगंतुक नैमित्तिक. जाता जाता त्याची थोडक्यात व्याख्या सांगूनच पुढे जातो.
नित्य नैमित्तिक म्हणजे सण उत्सव जयंती पुण्यतिथी श्राद्ध जे काय असेल ते दरवर्षी होतं ते निमित्तानं. पण आगंतुक नैमित्तिक ते एकदाच होतं. लग्न झाल्यावर 16वा दरवर्षी असतो का? नाही. घर बांधल्यावर वास्तविक शांती दरवर्षी नाही. तीर्थयात्रेहून आल्यावर गंगापूजन दरवर्षी नाही. एकदाच. हे नाही निमित्त नाही पण आगंतुक नैमित्तिक त्या प्रसंगाला फक्त अनुसरून. चला पुढं. काम्य कर्म म्हणजे काय? हे 3.5 हाताचा ज्याचे त्याच्या हाताच्या मापाने 3.5 हाताचा देह बरोबर मध्यभागी एक पोट नावाची टाकी आणि त्या टाकीत जठर नावाचा एक स्पेअर पार्ट आहे डाव्या बाजूला. आणि ते भरण्यासाठी सदर 8 तासांनी किती भरला तरी मोकळा होतो. ते पुन्हा पुन्हा भरावं लागतं. म्हणून कोणाचं तरी 8 तास कोणाचं म्हणण्यापेक्षा कष्ट करून 8 तास ते मिळवावं लागतं काम करून. त्याला काम्य कर्म म्हणतात. आसक्ती म्हणजे एखादी अपेक्षा ठेवून केलेलं. प्रायश्चित्त कर्म त्याला म्हणतात. केलेलं जे कर्म आहे ते कोणत्या ना कोणत्या रूपानं भोगावं लागतं. कदाचित वाईट कर्म घडलं ते पुन्हा भोगायला लागू नये म्हणून याच देहामध्ये त्याचं परिमार्जन करणं म्हणजे प्रायश्चित्त घ्यायचं. म्हणजे पुन्हा भोगावं लागत नाही. शास्त्राने एक ती सूट दिलेली. आता आपण दोषच मानत नाही, अपराधच मानून घेत नाही तर शिक्षा करून कशी द्यायची. आणि 5वं कर्म आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध म्हणजे काय? निषिद्ध कर्म याचा अर्थ हे करू नका असं सांगितलेले वेदाने. ना तिच्यागामी ना तिच्यागामी ना तिच्यागामी. पण तरी सुद्धा करायचे हायगय न ठेवणं म्हणजे त्याचे 7 प्रकार आहेत. द्योतमच मांसमदिरामच वेश्यामृगयामच चौर्यम परदार सेवा परश्रीगमन वेश्यागमन चोरी जुगार मद्यपान हे जे गोष्टी आहेत ना 7 हे थोडस रूपकानं सांगतो. पुण्यावर डाका टाकून वाजत गाजत नरकाला नेणारे मोठे दरोडेखोर आहेत. बाकीचे मटका गुटका चुटका हे भोट चोर समजा. पण हे मागे लागले 7 जण फार मोठे. यांना कदाचिही थारा देऊ नका असं सांगून सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती करणं म्हणजे निषिद्ध कर्म आहे. चला आता कर्तव्यानुसार 5 प्रकार असू द्या, अध्यात्मानुसार 2 असू द्या, नाही तर कालानुसार 3 असू द्या. फलाचे प्रकार फक्त 3 आहेत. सफलता निष्फलता आणि दुष्फलता. कोणताही मनुष्य ते कार्य करत असताना एखादा उद्दिष्ट समोर ठेवून ते करत असतो. करत असताना त्याचं फल पदरात पडतच असं नाही, पण ते फल मिळण्यासाठी मात्र करावं लागतं. ही गोष्ट खरी. पास होण्यासाठी शाळेमध्ये जावं लागतं. पास होण्यासाठी अभ्यास करावा लागतो. सगळेच अभ्यास केलेले मग पास होतातच असं नाही. ते योग्य वेळी आठवावं लागतं, तिथं लिहावं लागतं. ते केलेला अभ्यास आत उतरावा लागतो. म्हणजे त्याच्या पाठीमागं काहीतरी एक शक्ती आहे. शेती क्षेत्रात काम करणारा शेतकरी असू द्या, नोकरी क्षेत्रात काम करणारा सेवक असू द्या, नाही तर व्यापारी असू द्या, ते करताना आपल्या कामामध्ये यश मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. पण त्याला ते मिळतच असं नाही. मग का मिळत नाही? आणि ज्याला मिळतं त्याला का मिळतं? कष्ट दोघांनीच केलेले आहेत. आणि मग शेवटी माणूस एका जाग्यावर येऊन थांबतो. एका जाग्यावर येऊन थांबतो. शेवटी आपलं नशीब जे ती जावे ते कपाळ माणूस नशिबावर येतो. आता पण आपण नशिबाचा शोध. नशीब म्हणजे काय? ही नशिबाची पार्सल कुठनं येते का? नेमकं काय करावं लागतं का? कुठून अनुदानाच्या रूपाने मिळते? नशीब म्हणजे काय? नशीब म्हणजे आपणच केलेलं पाप पुण्याचा जो साठा आहे तो. एखादी वाईट घटना जीवनामध्ये घडली, पुन्हा पुन्हा अपयश आलं की माणसं निराशेने म्हणतात आता काय एवढं सगळं करून भरपूर पैसा घालवला, एक डॉक्टर सुद्धा ठेवला नाही, सगळं पालत घातलं म्हणते. वाईट टाकल्यावर काय करेल माणूस? पण कोण काय आलं नाही. आता काय होणार? आता का आलं नाही? आता काय
काय सांगू, पापच म्हणायचं पहिलं आपलं, मग शेवटी जाग्यावर येतं बरं का माणूस. आणि एखादं यश मिळालं ना, भाग्यवान आहे बरं का, पुण्य भाग्यवान आहे. कुठंतरी लिहिलेलं गाडीला असतं त्या ह्याच्या खाली, पुण्य हवे नशिबाला. म्हणजे चांगलं भोगायला लागण्यासाठी त्याला 3 काळ आहेत. 3 आपण पाहिले ना, कर्म, प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. असं असतं, चांगलं केल्यानंतर चांगलं भोगायला मिळतं, वाईट केल्यानंतर त्या पापाचा परिणाम दुःखामध्ये होतो, त्याचं पर्यवसन दुःखाच्या रूपाने भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, कर्म झाले त्याची भोग आले, कर्म झाले त्याची भोग आले, बदले मेले ऐसे किती, बदले मेले ऐसे किती, बदले मेले ऐसे किती, कर्म झाले त्याची भोग आले, बदले मेले ऐसे किती, बदले मेले ऐसे किती, बदले मेले ऐसे किती, केले कर्म झाले त्याची भोग आले, बदले मेले ऐसे किती, बदले मेले ऐसे भोगे जाणे जे केले पूर्व कर्मीचे. केलेलं कर्म आहे ते भोगावंच लागतं. देवादिकांना सुद्धा भोगावं लागलं का नाही? कर्मे निर्वंश झाले सगळं भिल्ले विंधले शारंग, झाला पुरंदर सरस नयन. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला. हे कर्मानं घडत असत. म्हणून माणसाला पटतं, पण त्या दिशेने वाटचाल करीत नाही आपण. बोलताना माणूस योग्य बोलतो बरं का, पण करताना चुकतो. आणि जीवनामध्ये काही गोष्टी अशा आहेत, करताना चुकीचं करतो पण बोलताना योग्य बोलतो. 1-2 दृष्टांत आपल्या समोर ठेवून पुढे जातो. एका शहरातली मुलगी खेडेगावामध्ये दिली. आता नाही बरं का, पूर्वी गेली होती. आता खेड्यातल्या मुलीला सुद्धा पुण्याच्या मुंबईची स्वप्न आहेत बरं का. शेतकऱ्याच्या मुलाला तर विचारतच नाहीत अजिबात. पण एक लक्षात ठेवा, शेतकऱ्यांनी पिकवल्याशिवाय चपात्या कॉम्प्युटरवर डाउनलोड करून खाता येणार नाहीत, लोखंड खाता येणार नाही, कागद खाता येणार नाही, धान्यच खावं लागेल. पण नाही नोकरी का बोला, जाऊ द्या, विषयांतर करीत नाही. शहरातली मुलगी दिली खेडेगावामध्ये. धनवंताचं घर होतं, पण नवीन आल्यावर आपल्या सासूबाईने सांगितलं, म्हणजे बाहेर चूल आहे ना, ती चूल पेटव आणि त्याच्यावर पाणी ठेव, गरम पाणी आंघोळीसाठी. आणि मग त्या मुलीनं आपलं उठले ते लायटर घेतला आणि लायटर घेतला आणि असा चुलीला लावला. बऱ्याच वेळा असे खटखट वाजायचं नसतं, चूल काही पेटाना. मग ती सासूबाई आली. अगं म्हणजे काय करते? हो म्हणले, तुम्ही चूल पेटवा, चुलच पेटाना. अगं तसं नाही म्हणले, त्यात काडीची पिठी घ्यावी लागते. पुन्हा काडीची पिठी आणली, काडी वडायची, चुलीला लावायची. काडी अख्खं डबडं संपलं. म्हणले चूल, अगं तसं नाही, त्यात सरपण घालायचं. थांब आता पुढचं बी सांगते. सरपणाच्या खाली कागद घालायचा आणि ती पेटवायचा, त्याच्यावर वाळलं सरपण टाकायचं. मग वाळल्याबरोबर वल सुद्धा ते तापल्यावर जळतं ना पुन्हा वल पण. म्हणजे असं कर, असं वय. मग पेटवलं, त्याच्यावर पाणी ठेवलं. आता सांगा, पेटली का नाही चूल? चूल पेटवली का सरपण पेटवलं? काय पेटवलं? आता माझा मुद्दा येत आहे, आपण बोलताना चुकीचं बोलतो पण करताना योग्य करतो. आता सांगून जाणू, पायात बूट घालून जा. पायात बूट घालता का बुटात पाय घालता? बोलताना चुकीचं बोलतो पण करताना बरोबर करतो. आता दुसरा मुद्दा असा आहे, करताना बरोबर करत नाही, चुकीचं करतो, पण बोलताना मात्र बरोबर बोलतो.
गुरुवारी काळे बाबा सांगायचे दृष्टांत बरं का, ते आठवलं लहानपणी ऐकलं होतं मी. ते एकाच्या घरासमोर एक प्रेत यात्रा चालली होती. ती घर मालकीन ती नवऱ्याला म्हणली, अहो तुम्ही ज्या मित्राला नेहमी चहा पाण्यालाही बोलवायचं जाता येतं तेव्हा का ते चालले, जाता जाता शेवटचं चहा पिऊन जात त्यांना बोलवा की आपल्याकडे चहा पाण्याला. ते म्हणले ते गेले. कधी? पहाटेच गेले. पहाटे नाही तेव्हा का आता चाललेत. ते म्हणले ते नाही चालले, त्यांची डेड बॉडी चालवली, ते चालले नाहीत. आता आला का मुद्दा लक्षात? तो बरोबर बोलला होता. ते गेले म्हणजे काय हो, त्यात असणारे जे परमतत्व होते त्याला चालवणारे देहाला ते गेले. मग काय राहिलं? परिमळ गेली, ओस फुलं देटी, आयुष्या शेवटी देह तैसा. चालवणारी सत्ता वेगळी. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. तो आहे म्हणून आपण चालतोय, तो आहे, तो बोलवतोय म्हणून मी बोलतोय, तो ऐकवतोय म्हणून तुम्ही ऐकताय. चाले हे शरीर कोणाची असं बोलविते हरिवीर, बोलविते हरिवीर, बोलविते हरिवीर, बोलविते हरिवीर. आले हे शरीर कोणाची असते, आले हे शरीर कोणाची असते, कोणाची असते, आले हे शरीर कोणाची असते. बोलविते हरिवीर, बोलविते हरिवीर, कोण बोलविते हरिवीर, कोण बोलविते हरिवीर, हरिवीर. दोन दृष्टांत आपल्या समोर का सांगितले? बोलताना माणूस बरोबर बोलतो, पण करताना तद्वत. पापानं दुःख भोगावं लागतं, पुण्यानं सुख भोगावं लागतं हे कळतं माणसाला, पण त्याप्रमाणे करीत नाहीत. पुण्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानव. पापम पाप फलम नेच्छन्ति पापम करोति यत्न. पापाचं फळ भोगायला आवडत नाही पण पाप करतात. पुण्याचं फळ भोगायला आवडतं पण पुण्य करत नाहीत. आणि म्हणून चांगलं भोगायला लागावं म्हणून तुकोबाई म्हणतात पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. म्हणून माणसाने पुण्यवंत व्हावं. आता दुसरा मुद्दा सांगतो. मला वाटतं काय पुण्यानं चांगलं फळ मिळतं, पापानं वाईट फळ मिळतं हे ऐकलं एकानं, आणि पुन्हा ऐकल्यानंतर समाजाचं निरीक्षण केलं, मग तक्रार घेऊन आला. कारण समाजात 4 प्रकारची माणसं दिसली महाराज. एक सध्या कर्तव्यकारी चांगली होती त्याची, पण वाईट दुःख भोगत होता. दुसरा समाज असा होता वाईट करत होता, चांगलं भोगत होता. तिसरा प्रकार असा होता चांगलं करत होता चांगलंच भोगत होता. चौथा प्रकार वाईट करायचा आणि वाईटच भोगत होता. जो चांगलं करत होता आणि चांगलं भोगत होता त्याच्याविषयी कोणाची तक्रार नव्हती. मग वासना तशी फळं मिळते तशी बरकत. त्याचं कर्म चांगले म्हणून चांगले. एक वाईट कर्मही त्याचं वाईट होतं आणि भोगताना भोगही वाईट भोगत होता, त्याच्याविषयी माणसं तक्रार. म्हणले ते तसंच आहे, ह्याच ह्यानं फेडायचे, हे पाप करते म्हणून फेडते. पण दुसऱ्या दोघांच्या विषयी दुसऱ्या क्रमांकाचा जो होता तो वाईट करून चांगलं भोगत होता, नाही एक चांगलं करून वाईट भोगत होता. त्याच्यात म्हणले देवाच्या घरी न्याय नाही. बघा एवढी देणगे देतात, पंक्ती घालतात, अन्नदान सगळं जिकडं तिकडं, प्रत्येक सत्कर्माला हातभार, आणि ह्यांच्याच दावणीचा बैल मरतोय, ह्यांचाच ऊस नेमका मागं पडतोय, ह्यांनाच उतार कमी बसतोय, ह्यांचंच पोरग 2 मार्काने जाते. एवढं चांगलं करू का
काय देवाचं घरी आहे का? आणि तिकडं बघा, आता दुसऱ्या घरी काय असतं माहितीये का, जिथं त्रास देणारीच असतात ना ते चांगलं भोगतं. ते म्हणते तुमच्यापेक्षा आम्ही बघा कधी एकादशी धरत नाही, काय नाही, आम्हाला कळत नाही एकादशी, सोमवार कळत नाही, शनिवार कळत नाही, कसंही आम्ही राहतो, पण ठेक्यात आहे का नाही तुमच्यापेक्षा, काय कमी एवढं करून. तो माणूस बी म्हणतो कडे हे बी खरंच आहे. देव जिथं वाईट करतात तिथं कच्च्या घागरीनं पाणी भरतोय. असे लोकांची या दोघांविषयी तक्रार असते. तुकोबारायांनी त्यांच्या शंकेचं निरसन मागच केलंय. म्हणजे हे तुम्ही असं समजू नका की वाईट कर्माचं फळ चांगलं मिळतं, चांगल्या कर्माचं वाईट मिळतं, असं नाही. पण केलेलं कर्म नंबराला लागतं, हळूहळू नंबर प्रमाणे येतं ना भोग द्यायला, ती मध्ये घुसत नाही. त्याच्यात काही कर्म अशी तात्काळ फल देणारी कर्म आहेत आणि काही कर्म आहेत ती नंबर प्रमाणे. आता 3 जे काल सांगितले, संचित, प्रारब्ध आणि क्रियमान. ऐका, सध्या जे आपण करतोय ना ते क्रियमानामध्ये करतोय, ह्याचं फळ आता लगेच नाही. मग आता जे भोगतोय त्याचं पूर्वीच्या कर्माचं ते फळ आता भोगतोय. पूर्वी पुढे जर चांगलं फळ भोगायला मिळावं असं वाटत असेल तर आता पुण्यवंत व्हावे. कारण पुण्य संपादन केल्याशिवाय सुखाचे उपभोग भोगायला मिळत नाहीत. मग पहिल्यांदा जे आपण क्रियमानामध्ये ते संचितामध्ये पडतं आणि आता भोगायला येते ते संचित म्हणजे कणगीतलं धान्य बरं का. प्रारब्ध म्हणजे दळण काढलेलं, हे आता भोगायला. आज पेरलेलं धान्याचं आजच आपण खात नाही, ते पुढं खातो नाही. मग आता गचापात्या खातो, ते गेले वर्षी धान्य पिकलं असं आहे. म्हणून अशी काही फळ आहेत. म्हणून काही वेळेला 4 प्रश्न एका राजाला निर्माण झाले आणि त्यांनी प्रधानाला विचारलं, माझे 4 प्रश्न आहे, तेवढे 4 प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काय 4 प्रश्न आहेत? म्हणजे आता आहे, मग आहे, आता नाही, मगही नाही, आता नाही, मग आहे, आता आहे, मग नाही. म्हणजे तुम्हाला आपलं भाषणाने उत्तर देऊ का अनुभवानं पाहिजे? तुम्हाला पटलं पाहिजे ना, मग चला माझ्या बरोबर. आता ते राजा प्रधानाने वेश परिधान केला संन्याशाचा आणि एका सराफाच्या पेढीवर गेली. मोठा शेठ तिथं, आणि मग तिथं हिऱ्याचा सौदा चालला होता. आणि ते होय नको करता करता ते जवळजवळ 10 लाख रुपयाला एवढंसं हिरा दिलं. ते 10 लाख मोजून घेतली आणि मग ह्यांच्याकडे बघितलं. नमस्कार महाराज, माफ करा, ते आम्हाला बोलता आलं नाही, म्हणजे बसा. काय आपलं म्हणणं आहे? काय नाही, आम्ही एक सर्वांसाठी विश्वशांती यज्ञ करतोय, फार मोठं अन्नदान त्याच्यामध्ये होणार आहे, आपणही त्याच्यामध्ये सहभागी व्हावं, त्या सत्कर्मासाठी काही आपली देणगी द्यावी, आपली इच्छा, हे आपलंच समजा. आणि तुम्हाला किती पाहिजे ते मागा, मग त्याप्रमाणे व्यवस्था करू. ते म्हणले नाही, जे तुमच्या इच्छेला येईल ते द्या, पण एक अट अशी, एक मोहर, म्हणजे पूर्वीचा दृष्टांत, पूर्वी कसं असतं, आशरफ्या, मोहर, पै, असे ते चलनाची नावं होती. एक मोहर घेतली की एक जोडा तुमच्या टाळूत मारला जाईल. मग तुम्ही किती 1000 मोहरा द्यायच्या ते ठरवा. त्यानं सांगितलं. आता असं म्हटल्यानंतर एखादं समजा वर्गणी मागायचं तुम्ही असं म्हणू नका, पण कल्पना करा. फक्त म्हणलं तर माणसं म्हणते तिथनं पुढे येऊ नको, उंबऱ्याच्या आत चालव तसंच बाजूला. त्याने काय सांगितलं माहितीये? त्याने पागोट काढले डोक्याचं, पुढं केलं आणि सांगितलं, एक ना एका मोहरेला 1000 मारले तरी चालतील, सत्कर्माला माझं धन जाते ना, हरकत नाही. आता ह्यांनी खरोखर मारायचे नव्हतेच, ह्यांनी युक्ती केली होती. आणि मग त्यांना सांगितलं, ते प्रधानाला सांगितलं, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता आहे आणि मगही आहे. आता एक धनवंत आहेच, पण पुढे सुद्धा पुढच्या आयुष्यात किंवा पुढच्या जन्मामध्ये सुद्धा हे सत्कर्म चांगलं, कर्म चांगलं असल्यामुळे भोगायलाही चांगलं. आता आहे मग आहे. दुसरा प्रश्न म्हणजे चला उत्तर देतो. पुन्हा तिथून निघाली, पुन्हा भिकाऱ्याचा वेश, फाटके कपडे. नुकतीच दिवाळी होऊन गेली होती.
एका भिकाऱ्याला भरपूर मिळाले होते ते लाडूचे तुकडे, लय प्रकारचे लाडू, ती करंजा, तिळाच्या गाऱ्याच्या वेगळ्या सगळं आणि सगळे पदार्थ असे तुकडे त्यांनी ते एकदम मिळालेलं असं वाळत घातलं होतं, खराब होण्याने जास्त दिवस खाता यावं थोडं थोडं म्हणून ते भिकाऱ्याने. आणि मग अशा हालत बसला होता त्याच्यावरच्या. हे दोघं गेले, अरे भाऊ आम्हाला, आम्ही तुझ्यासारखंच आहे, आम्हाला आज भीकच मिळाली नाही, पोटात तर भूक लागली, त्यातलं देतो का आम्हाला थोडं थोडं जेवायला. त्या भिकाऱ्याने दिलं तर नाहीच नाही, पण कुत्रं हाकलून लावल्यासारखं त्या दोघांना हाकलून लावलं. निघून गेली. बाजूला गेल्यानंतर प्रधानाने सांगितलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, आता नाही आणि मगही नाही. आता तर भिकच मागते आणि नीतिमत्ताही चांगली नाही, त्याच्यामुळे मगही नाही. चला आता पुढं पुढे निघाली. एका घरी काय झालं होतं, 2 दिवस उपवाशी होती बरं का, बायकून कामच मिळालं. त्या दिवशी कुठंतरी उसनं मिळालं, रानातून आपली आंबाडीची कशी पातळीची भाजी आणली, ती मीठ टाकून, तेलही नव्हतं, तशीच परतली आणि भाकरी केल्या. आणि आता जेवायला बसणार तेवढ्यात ही दोघं टपकली तिथं. त्यांनी सांगितलं पोट खापाटीला गेले. आदल्या दिवशी एकादशी आली, दुसऱ्या दिवशी वामन जयंती आणि तिसऱ्या दिवशी सोमवार. आता ते संध्याकाळी सोडायचं दुपारच्या पुढं, आणि दुपारच्या पुढंच ही गेलेली मान आम्हाला काहीतरी खायला असलं तर द्या. आता हे 2 दिवसाची उपवास खरोखर कष्ट केलेले यांनी. त्यांनी सांगितलं अतिथी देवो भव, या बसा. बसल्याने वाढले. आता त्यांनी एक एक भाकरी खाल्ल्यावर हात धुवायचं का नाही, खाल्ली की पुन्हा दुसऱ्या लागली बघायला दुसऱ्या भाकरी. ती पण म्हणजे त्यांनी जेवढे केले होते तेवढे ह्यांना वाढून टाकले. आणि ही जीवली, कल्याण होईल असं म्हणले, तिथून बाजूला गेली. आता बाजूला गेली, त्यांना जितकं खाल्लं त्याच्या 1000 पट दिलं, हा भाग वेगळा. पण बाजूला गेल्यानंतर प्रधानजीनं सांगितलं तुमच्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आता नाही. आता बिकट अवस्थेमध्ये पूर्वकर्मामुळं, पण अशा अवस्थेतही कर्म चांगले. ज्ञानोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर दानी जया होड सुरतरुची, त्याच पूर्वार्थ काय, देहीची आयती रोड परिदानी जया होड सुरतरुची, म्हणजे दारिद्र्य एक पैसाही नाही पण कल्पत बरोबरी करेल असं दातृत्व आहे ते सगळं. विचारच करायचा नाही देण्याच्या बाबतीत, त्याला दान शूर असं म्हणतात. म्हणून तिथं म्हटले आता नाही मग आहे. हा ठीक आहे म्हणले. आता 4थ्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणले. चला हा 4था प्रश्न राहिले, चला. अहो 4थ्या प्रश्नाचं उत्तर चला म्हणतोय ना पुढं, असं काय बोलतात. 4था प्रश्नाचं उत्तर अजून आहे, अजून नाही मिळालं तुम्हाला. अहो 4थ्या प्रश्नाचं उत्तर आपल्या जवळच आहे. आता भगवंताच्या कृपेने किंवा पूर्वकर्मानं आता आपल्याला भरपूर मिळालेले. आता जर आपण पुण्यधर्मासाठी जर नाही खर्च केला तर मग आपली वेळ अशी येणार आहे, आता आहे मग नाही. विठ्ठल विठ्ठल एकच चलन असं आहे, ते कुठल्याही लोकांमध्ये चालतं. आता आपला जो पैसा आहे का नाही भारतातला पैसा दुसऱ्या देशात चालत नाही, त्याला कन्व्हर्ट करावं लागतं आणि तिथली करन्सी जशी असेल त्याप्रमाणे ते बदल करून घ्यावा लागतो. परंतु एटीएमचं कार्ड जर असलं ना तर ते कुठल्याही देशात चालतं एटीएमचं कार्ड. पण तेच एटीएम कार्ड खिशात घालून जर जीव सोडला आणि 10 लाख रुपये खात्यावर असलं तर पर लोकांना हे कामा, ते कुठे दुसऱ्या लोकात किंवा दुसऱ्या जन्मात कामाला येत नाही. ऐका आता, ज्या गोष्टी माणसाला पुन्हा कामाला येतात त्याच्यासाठी माणसं काहीच करत नाही. ज्या गोष्टी हितच राहणार आहेत हे कळतं आणि कळून सुद्धा त्याच्यासाठी आटोकाट प्रयत्न केल्याशिवाय राहत नाही. हे मृत्यू लोकीचे उफराटे ध्यान बघायचं. एक दृष्टांत ऐकायला मिळाला मला, तुम्ही वाचला आणि चांगला वाटला म्हणून ते लक्षात ठेवला आणि तो आता इतक्यात लक्षात आला म्हणून जाता जाता सांगून पुढे जातो. एक राजा असतो, त्या राजाला 4 पत्नी आहेत.
आता कसं असतं, काही आवडत असतात काही ना आवडत असतात. त्याच्या बाबतीतही तसंच होतं. 3 आवडत्या होत्या आणि एकच ना आवडती होती. पहिली इतकी आवडत होती की तिला घेऊनच फिरत होता, कुठेही गेला तरी घेऊन जायचं. मी निघालोय, भर साड्या, लगे बॅग भर, चला आपल्याला जायचंय. दुसरीला म्हणलायचं तुला काय काय आवडतं, येताना तिच्यासाठी आवडीचं सगळं घेऊन यायचं, इतकं दुसरीवर प्रेम होत बर का. आणि तिसरीमध्ये एवढी वाढ करायचा तो, त्याला पाहिजे ते प्रत्येक त्याचा वाढदिवस करायचा प्रत्येक वर्षी. तिच्यासाठी अजून काही कमतं, तिला कमी पडतच नव्हतं, पण जे काही कमी येते ते सांगायच्या आधीच त्याला पोहोचवायचं. आणि चौथी होती, तिच्याकडे बघत सुद्धा नव्हता. तो राजा ज्या वेळेला मरणासन्न झाला, शेवटच्या अवस्थेमध्ये घटका मोजायला लागला आणि पहिलीला विचारलं, आता माझा थोड्याच अवधीमध्ये मृत्यू होणार आहे, मी हे जग सोडून जाणार आहे, माझ्याबरोबर येणार का तो. पहिलीला विचारलं, ती म्हणली येणार, स्मशानभूमीपर्यंत येणार, मसनवाट्यापर्यंत येणार. दुसरी पोरांना, त्या दुसऱ्या बायकोला विचारलं, दुसऱ्या पत्नीला, अगं तू तरी चल ना, तुझ्यासाठी काय पाहिजे ते आणत होतो. ती म्हणली मी यायचं ठरवली तरी कसं शक्य आहे मला तुमच्या बरोबर येणं, हे बाकीच कोण बघणार. तिसऱ्याला विचारलं, तुला काहीच कमी पडून दिलं नाही, मी तुझ्यात नेहमी वाढ करत राहिलो, तुझं कसं काय. ती म्हणली तू जायचीच वाट बघते, तू गेला की मी दुसऱ्याची होणार आहे. मग तर लईच वाईट वाटलं त्याला. मग आता तो म्हणला, ज्या तिघींसाठी एवढं सगळं करून तिघी माझ्यासाठी येत नाहीत माझ्या बरोबर, चौथी काय येणार आहे, तिच्याकडे बघितलं सुद्धा नव्हतं आपण. मग चौथीला फक्त बोलला नाही काय असं बघितलं, पाहिल्याबरोबर ती वाटच बघत होती, कधी आपल्याला काय विचारतो बघतोय आपल्याकडे. ते बोलायच्या आत म्हणले, असं हे निस्वनी काय बघता माझ्याकडं, मीच तुमच्या बरोबर येणार आहे. आणि मग त्याला इतकं समाधान वाटलं, आजपर्यंत जिच्यासाठी काहीच केलं नाही तीच आपल्या बरोबर शेवटी यायला तयार झाली. जिच्यासाठी आयुष्य घालवलं कष्ट करून, त्या तिघी कुणीच आल्या नाहीत. समाधानाने डोळे मिटलं आणि चौथी बायको त्याच्या बरोबर आली. दृष्टांत संपला. आता ही दृष्टांत 2-3 मिनिटं गेली ह्याच्यात, म्हणजे 2-3 मिनिटं घालवायसाठी गेले का तुमची करमणूक व्हावी म्हणून दिला का कशासाठी दिला, तुमचा काय अंदाज आहे. आता तुम्ही जर मला विचारलं का नाही, सांगा बरं त्या राजाचा फोन नंबर, कशाला फोन नंबर सांगाय पाहिजे, हे मंडपात सगळं राजच आहे. आता समोर म्हणजे मला त्याच्यातून वजा करू नका, मी त्यातलाच प्रत्येक. आता ऐका, आता ह्याचा सिद्धांत ऐका. 3 बायका म्हणजे कोण. पहिले बायको म्हणजे आपला देह, आपण देहापेक्षा वेगळा आहोत. कुडीही नोवरी, आत्मा हा नोवरा. आत्म्याचे संगती कुडी बोलती, तुम्ही नकाव टाकून जाऊ माझे प्राणपती. म्हणजे पहिली बायको म्हणजे हा देह. ती काय म्हणली होती, मी स्मशानभूमी, देह कुठं जळतो, मसन वाट्यातच जळतो, बळसंग कशाला येतोय. दुसरी बायको म्हणजे कोण, ही मुलं बाळ. त्यांनी काय सांगितलं होतं, यायला मस्त यायला तयार करून येऊन तरी काय करायचं, बाकीचं पाठीमागचं चालवायचं कोण तुमचं. आणि तिसरी बायको म्हणजे स्थावर इस्टेट, जमीन जुमला. ती म्हणलीच होती तुम्ही गेला की मी दुसऱ्याची होईल. आता हा गेला की लगे मैतीचा दाखला 13वीच्या गोडाच्या जेवणालाच तलाठी भाऊसाहेब खाते फोडून ते आता करून गेला माग, लगेच मृत्यूचा दाखला, मयत वारस, लगेच दुसऱ्याचं नाव. त्या इस्टेट काय म्हणली होती, तू गेला की मी दुसऱ्याची होईल. वारसा हक्कानं जमीन जुमला दुसऱ्याचाच होतं ना, डागडागिनं. हे स्थावर इस्टेट आहे. सासू गेली की ती कोणाला मिळतं, लेकीला का जावला, अहो सुनाला वारसा हक्काने. म्हणजे हे जे स्थावर इस्टेट आहे, ही संपत्ती ही दुसऱ्याची होत असते. कारण नेता येते आपल्याला, बरोबर नाही नेता येते. मग काय येथे न चले काही, थाप टाकायचं मला, थाप म्हणजे सलाय नाही. मग येते न चले काही, मग येते न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईच ठाई, पुढे संगीत जाईल ग्वाही.
काही सत्ता संपदा राहील ठाईचे. मग कोण बरोबर येतं पुढे संचित जाईल बाई, केलेलं सत्कर्म म्हणजे चौथी बाई, हेच बरोबर येतं आपल्या. कारण एटीएम दुसऱ्या देशात ऐका, आम्ही ज्या वेळेला चीन मध्ये गेलो होतो, चीनची करन्सी आपल्या 10 पट आहे बरं. आम्हाला 2,500 पाहिजे होतं चीनचं, आम्हाला 25,000 तिथं बघावं लागलं, तेवढं चायनाचं 2,500 मिळालं. पुन्हा नेपाळमध्ये आलो, नेपाळची करन्सी आपल्यापेक्षा कमी, आणि मग आपले 65 रुपये भरले, तेवढा त्यांचे 100 रुपये आले. आणि मला गरज पडली, पैसे संपले, मी एटीएमचं कार्ड तिथं त्या नेपाळमध्ये एटीएम मध्ये घातलं, 1,000 रुपये काढले. आता ती 1,000 रुपये मला नेपाळी मिळाली, पण मला भीती बसली, आता आपलं ती 1,000 रुपयात तिथं नोंद झाली असेल आणि ह्यांचं 650 रुपये आपल्याला आता मिळणार, म्हणजे होणार आपली किंमत. पण मी ज्या वेळेला बँक बॅलन्स आल्यानंतर तपासलं तर बँकेमधून फक्त 650 कमी झाले होते. नेपाळचे 1,000 मिळाले. 78 रुपये आपण भरावे त्यावेळेला अमेरिकेमध्ये त्यांचा $1 मिळतो. असं असो, सांगण्याचा मुद्दा असा की पुण्य केलेलं आहे ते कोणत्याही वेळेला कामाला येतं. म्हणून तुकोबा काय म्हणतात, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे, पुण्यवंत व्हावे. आता ऐका, बाकीचं काय होण्यापेक्षा मला वाटतं पुण्यवंत होणं सोपं आहे. काय, ज्ञानी होण्यासाठी कळावं लागतं आणि करावं लागतं. भक्त होण्यासाठी फक्त करावं लागतं. नामस्मरणच काय, बाकीचं नाही त्याला कळलं तरी चालेल, तो उलट मारा म्हणलं तरी चालेल. पण संसारामध्ये मात्र 3 गोष्टीची आवश्यकता आहे. शेती करण्यासाठी पहिली गोष्ट कळावं लागतं. कोणालाही नाही करता येईल, कष्ट गधडी काम करता येईल व कष्टाचं, पण कोणत्या वेळेला कोणतं पीक लावावं आणि कोणत्या वेळेला त्याच्यावर कोणतं औषध मारावं, कोणत्या रंगामध्ये पाणी द्यावं हे कळावं लागतं. आणि नुसतं कळून उपयोग नाही, ते वेळच्या वेळेला करावं लागतं. आणि नुसतं केलं आणि कळलं, जिथल्या तिथं केलं, भरपूर पीक मिळालं म्हणजे मग आपल्या पदरामध्ये संपत्ती पडलीच असं नाही. आता केंद्र शासनाने 20% कर कमी केलेला आहे निर्यातीचा, बरं का. हे एक आनंदाची गोष्ट आहे. ज्याच्याकडे कांदा असेल त्याला भरपूर भाव होईल, कारण निर्यातीला कांदा गेला ना मग बाकीच्यांची बोंबलायला सुरुवात होईल. ज्या वेळेला शेतकऱ्याचा कांदा जागेवर सुटतो त्यावेळेला कुणाला वाटत नाही वाईट. तांबाटी रस्त्यावर चिखल होतो, 2-2 रुपये किलोनी पुसत नाही, त्यावेळेला काय वाटत नाही. पण मागले का नाही की मग माणसं जोक करायला सुरुवात करतात. ज्याच्याकडे तांबाटी तुला मोठा बिल्डर झाला, आता असं झालं, ज्याच्याकडे कांदा आहे त्याला तर मग आता काय संरक्षणच घ्यावं लागेल, असं काहीतरी टग उडवतात माणसं शेतकऱ्याची. पण ज्या दिवशी ऐका, एकच भाग असा थोडं विषयांतर करतो, गरजेचं आहे, एकच क्षेत्र असे जे स्वतः पिकवतं पण स्वतः केवढ्याला विकायची हे स्वातंत्र्य नाही. कारण ते जर स्वातंत्र्य शेतकऱ्याला दिलं की राजकारण संपलं. जाणलंय प्रत्येक कोणताही पक्ष असू दे, मी काय कुठल्या पक्षाला नाही, कुठल्या पक्षाला वाईट म्हणत नाही, कुठल्या पक्षाला चांगलंही म्हणत नाही. कारण पंडित जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले प्रधान आणि आताचे पंतप्रधान नरेंद्रजी दामोदरदास मोदी. आता इथपर्यंत एकच पंतप्रधान खरं बोलला, सांगा बघ त्याचं नाव.
हा कोण सांगा तुम्ही. आजचं मानधन त्याला बक्षीस सांगा. पंतप्रधानाचं नाव अटल बिहारी नाही, लाल बहादूर शास्त्री नाही, नरेंद्र मोदी नाही, गुलजारीलाल नंदा नाही, मोरारजीभाई देसाई नाही, इंदिरा गांधी नाही, पंडित नेहरू नाही, पी सिंग नाही. नाही ते राष्ट्रपती होते, पंतप्रधान म्हणते. खरं बोलणार एकच पंतप्रधान होते, त्याचं नाव आहे चंद्रशेखर. थोड्या दिवसासाठी होतं ते. त्याने सांगितलं शेतकऱ्याला जर त्याच्या मनाप्रमाणे भाव घेण्याचं जर स्वातंत्र्य दिलं, राजकारण संपलं, पंतप्रधानच शेतकरी होईल. त्याचं वाक्य बरं. थोडे दिवस तो गेला, बाकी कुणाच तोंडातून तुमची. कारण हे भांडवल आहे, आम्ही कर्जमाफी करू. कर्जमाफी नाही, शेतकरीच कर्ज देईल. मग त्यानं जर ठरवलं जीवनावश्यक वस्तू नाही, त्याला कर्जातनं उपजागीच येऊन द्यायचं नाही. ज्ञानोबाईंनी सांगितलं तर कुळवाडी रिणे दाटली. त्याला कर्ज त्याला काय होईल, कर्ज फेडणार. नेलं ना, ज्वारी नेली तिथे नेला 131 रुपये 32 रुपये 33, ह्याचा बीपी वाढतो. ते नेला कुठंतरी ते थांबतं आणि मग त्यातनं हमाली तोला अमकं तमकं गेल्यावर जी पट्टी त्याच्यात आधीच उचल घेतलेली असते आणि येतानाच काय देणं कमी बसलेले असतात. घरी याला काही शिल्लक राहत नाही. आणि ऐका, त्यानं जर सांगितलं माझा खर्च एवढा झालेला आहे आणि माझी सोमजुरी इतकी गेली, एवढ्याच्या आत मला परवडत नाही, द्यायचं नाही, असं प्रत्येक शेतकरी ठरवलं. स्वतःच गुन्हा म्हणून त्याच्यातच हे ठेवलं तर म्हणल तेवढ्याला न्यावं लागेल का नाही. शेतकऱ्यांनी जर एक केले तर, आणि त्याचा भाव त्याला तय करण्याची संधी नाही अजून त्याला शेतकऱ्याला. मग तिथं यायचं, मग व्यापाऱ्यांनी त्याचा भाव करायचा, असं असतं. त्यात आदल्या दिवशी मीटिंग असते, तुला किती घ्यायचं, मला किती घ्यायचं, मग एवढ्याच्या वर चढवून त्या अगोदरच सगळं ठरतं. मग दुसऱ्या दिवशी माणसं लय भावात गेलं. असं असो, कळावं लागतं. आणि दुसरी गोष्ट ती भाग्यात लागते. विठाला 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 मिळतच नाही असं नाही. मिळालं गेल्या वर्षी भरपूर पैसा झाला लोकांना कांद्याचा. आता भरपूर लागवड झाली, भरपूर लागवड. ती निर्यात झाली तरच भाव टिकणार आहे. असो, सांगण्याचा मुद्दा असा होता की ह्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा मग माणसानं पुण्यवंत व्हावं. अजून तिसरा मुद्दा, ह्या पुण्याची देवाणघेवाण करता येते. पुण्यवंताची आजपर्यंत जेवढी कीर्तिवान झाले, सत्तावान म्हणून नाही, संपत्तीवान म्हणून नाही, पुण्यवंत म्हणून कीर्ती वाढली. पुण्यश्लोको नलो राजा नळ राजा, पुण्यश्लोको युधिष्ठिरा, पुण्यश्लोको विदेहश्च, पुण्यश्लोको जनार्दनः. पुण्यवान धर्मराजाला प्रश्न विचारला, दुर्योधनानं प्रश्न विचारला भीष्माचार्याला. भीष्माचार्य, कारण त्याला अज्ञातवासातले पांडव शोधायचे होते. म्हणले सज्जन ज्या ठिकाणी असतात, संत महात्मे ज्या ठिकाणी असतात, तिथलं वातावरण कसं असतं. तिथं सांगितलं तिथं हिंस्र प्राणी कमी क्रूर असतात. त्या भागामध्ये पाऊस वेळच्या वेळेला पडतो, ऋतू वेळच्या वेळेमध्ये येतात आणि वेळच्या योग्यच परिणाम देतात. म्हणजे अतिवृष्टी होत नाही, अनावृष्टी होत नाही. पिकं भरपूर, जमीन भरपूर पिकते, रोगराई कमी होते आणि गायी भरपूर दूध देतात. आणि मग त्यांनी दूध पाठवले. असं वातावरण भारतात कुठे, राज्यात त्याच्या. सगळं फिरून आल्यावर महाराष्ट्रात वाई क्षेत्र नाही का आपलं विदर्भात, ते तसं वातावरण त्याला दिसलं. आणि मग त्याने विचार केला की इथंच नक्की पांडव आहेत. आता त्यांनी पाहिलं तर पांडव कुठंच दिसले ना, ते वेगवेगळ्या वेशामध्ये, ते वळखता आलं नाही. आणि मग त्यांनी एक युक्ती केली, गोधन हरण केलं, गायी हरण केल्या. आणि मग ते विराट राजा कुठेतरी गेला होता बाहेर, त्याचा पोरगा होता एक तरुण मुलगा. तो म्हणला मला सारखे असतात ते मी आत्ताच जाऊन जिरवले असते. ते कुठं म्हणलं बाहेर, बायकाच्याच वेशात अर्जुन होता तिथं नृत्य शिकवायला. आणि मग अर्जुनानं सांगितलं मी येते तुमच्या बरोबर, मला चांगलं स्वागत देते, येता का. ते नाव होतं बहन्नडा, होता अर्जुनच.
अंतरीचे धावे स्वभावे बाहेर लगे गेले. त्याने गज जुंपलं सागत्य केलं. जसं रणांगणामध्ये आलं म्हणले कर युद्ध कर म्हणलं. त्यांनी म्हणलं एवढी माणसं मला वाटलं कीर्तनाला असते तेवढीच आहे. इतकी माणसं ह्यांच्यावर युद्ध कसं करायचं. करणं युद्ध. उतरला उडी टाकून पळायला सुरुवात केली. त्याला ताणून धरलं खांबाला बांधला जाता आणि त्याच्यावर सौंदर्याच्या झाडावर शस्त्र ठेवले. शमीच्या झाडावर पांडवांनी ते शस्त्र आणलं आणि ते धनुष्य जोडलं. सगळ्या कौरव सैन्याचा पत्ते केलं आणि मग त्यांच्या लक्षात आलं ह्या वेशात दुसरा कोणी नाही कौरवांची जिरावणार. हा नक्कीच अर्जुन असला पाहिजे. ओळखलं. पुन्हा 12 वर्षाचा वनवास. भीष्माच्या वेळी सांगितलं तू योधना पंचांग माझ्याकडे. तू 21 सणावर जाऊ नको. तारखी तिथी अजून 2 दिवस कमी आहेत. कशाला 1 वर्ष नाही 2 दिवस होऊन गेलेले. वर्ष होऊन गेलं 2 दिवस जास्त झालेत. आणि मग त्याने सांगितलं मग आता तिथून पुढे युद्धाची सांगण्याचा मुद्दा असा की सज्जन ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी असं वातावरण असतं. याच्याही पुढे जाऊन सांगतो पुण्य जे ते पुण्य आपल्याला दान करता येतं. एखादी समस्या सोडवण्यासाठी त्या पुण्याचा वापर करता येतो. वैदर्भ देशाचा राजा त्याला सगळं पुण्य होतं. एक ठरलेलं आहे बरं का कोणत्या पुण्यानं काय हे ठरलेलं आहे. एक स्वतंत्र अभंग आहे. भूमिदान आहे होशी भूमी पाळू. कनकदान आहे कांती सोजवळू. रामप्रभूने अनेक स्त्रिया सोन्याच्या दान केले यज्ञाच्या वेळेला. पुढच्या अवतारात 16,000 मिळाल्या. कनक अशी काही गोष्टी आहेत. म्हणून तुकोबायांना विचारावं लागलं कोणा पुण्य त्यांचा होईल सेवक. कोणत्या पुण्यानं मला संतांची भेट होईल. म्हणजे कोणत्या पुण्यानं काय हे ठरलेलं आहे. भूमिदान जर केलं तर भूमिपाळ म्हणजे राजा उठतो. पण त्या विदर्भ देशाचं ते अन्नदानाचं पुण्य नव्हतं. त्याच्यामुळे त्याला स्वर्गात खायला मिळत नव्हतं. बाकी सगळी सुख होती. मग खायचं काय खायला नाही म्हणजे मिळणार तुला. अन्नदानाचं पुण्य कुठे. मग तो खाली यायचा विमानातनं आणि त्याचं प्रेत पडलं होतं तीच खायचं लचकत मड. आता ते खायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा जसं तसं ते प्रेत व्हायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा यायचा. अगस्त्य ऋषीने पाहिलं म्हणले इतका दिव्य तेजस्वी दिसतोय. तुझ्या अंगाला जर हात लावला तर बोट बुडतली. इतकं नाजूक कापसासारखं अंग तुझं दिसायला तर इतका देख ना आणि कुत्र्यासारखं असं मड. म्हणलं माझंच आहे प्रेत. आता तुझं असलं तरी घाण अशी खाणं किती निर्लज्जपणाचं. तो म्हणला काय करू पुण्यच नाही अन्नदानाचं. आता अगस्त्य ऋषींच्याकडे अन्नदानाचं पुण्य होतं. त्यांनी संकल्प सोडला आणि संकल्प सोडल्याबरोबर ती विमान गेलं. प्रेत अदृश्य झालं. दुसऱ्या दिवशीपासून तो आला यायचा बंद झाला. त्याला तिथं खायला मिळायला लागलं. म्हणून हे पुण्य देता येतं. कुष्ठरोग्याला नाथ महाराजांनी एक आपलं पुण्य दिलं आणि काय केलं त्या कुष्ठरोग बरा केला. म्हणून हे पुण्याची वाटणी करता येते. त्या पुण्यानं मोठमोठी संकट सुद्धा दूर करता येतात. म्हणून तुकोबाराय म्हटले पुण्यवंत व्हावे. आपण इथपर्यंत आलो. आता प्रश्न असा आहे की मग पुण्यवंत व्हावे आम्हाला चांगलं पटलं पण आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. बघ पुण्याच्या अनेक गोष्टी आहेत. यज्ञ होवन आहे. पुन्हा भगवंत नामस्मरण आहे. तीर्थयात्रा आहे. पुन्हा दान धर्म आहे. पुन्हा एखाद्याचं दुःख हरण करणे. प्रत्येक गोष्ट आहे पुण्याची पावलं पावली. पण काही पुण्य केलं असता काही खर्च होतो. काही जवळचं चट्टा तोडावं लागतो. काही पुण्य करायला शरीराला कष्ट द्यावं लागतात. ठाकला तो काही केला परोपकार केले हे शरीर कष्टवणी. आणि ते पुण्य जे मिळालेलं आहे ना ते पुण्य वर गेलं की भोगल्यानंतर संपतं. पुण्याची पावटी सवे सवेची इंद्रपणाची उठी उतर येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ते पुण्यमासाध्य सुरेंद्र लोकम मस्तंत दिव्यान दिवी देव भोगान. वर पुण्याचा उपभोग. ते पुण्य संपलं की तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती. पुन्हा खाली यावं लागतं. महाराज आम्हाला असं पुण्य सांगा की जे पुण्य केल्यानंतर चित्त शुद्धीपासून भगवत साक्षात्कारापर्यंत आणि संसारातल्या कमीत कमी अडचणीपासून मोठ्यात मोठ्या संकट दूर होण्यापर्यंत ते पुण्य उपयोगी होईल असं पुण्य सांगा. तुकोबाराय म्हणले ते एक पुण्य भगवन नामचिंतनाचं पुण्य आहे. पण भगवन नामचिंतनाच्या पुण्यासाठी
पुन्हा 10 दोष बाजूला ठेवून ते नामचिंतन करावं लागतं. मग सोप्यात सोपं तुम्हाला असं सांगतो असं म्हटले आणि अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धात सांगितलं. घेता सद्या नाचे नारे घेता सत्य नाची नारे घेता सत्य नारे घेता सत्य पुण्यवंत व्हावे 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 गीता सज्जनांचे नावे गीता सज्जनांचे नावे नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा गीता सज्जनांची नावे गीता सज्जनांची नावे नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा पोटी नेगे माझी वाचा पोटी. पहिल्या चरणामध्ये तुकोबायांनी प्रथम पूर्वार्धामध्ये अपेक्षा सर्वांच्याकडून केली. चरणाच्या पूर्वार्धामध्ये केला पुण्यवंत व्हावे, सगळ्या समस्या सुटतील. पण कसं व्हावे ह्याच्यासाठी सांगितलं. घेता सज्जनाची नावे, देवाची नावे म्हणलं नाही तर. आता हाऊ मीन्स सज्जन. सज्जन म्हणजे कोण, त्याची संधी कोण करतो. सत जन. सत म्हणजे काय, जगामध्ये सत्य फक्त एकच आहे. तो का म्हणे तोच खरा आणि एक वावगा पसारा. सत्य तू सत्य तू सत्य तू एकच, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. सत्य तू विठ्ठला, एक भगवान परमात्मा सत्य आहे. आणि अजून एक गोष्ट सत्य आहे, पण माणसाला आयुष्यभर कळत नाही, शेवटच्या वेळेला कळते. राम नाम सत्य आहे. अहो सत्य होत, सत्य राहणार आहे आणि सत्यच आहे. आणि ती एकदा सत्य नाही, त्रिवार सत्य आहे. तसं परमात्मा सत्य तू सत्य तू सत्य, तसं नाम सुद्धा सत्य साचे खरे, तिन्हीचा अर्थ एकच. सत्य साचे खरे नाम विठोबाचे बळे. त्रिवार सत्य. असं त्रिवार सत्य असणाऱ्या परमात्म्याचं त्रिवार सत्य असणार नाम ज्याच्या मुखामध्ये सतत आहे त्याला सत जन असं म्हणतात. माणसं सहजासहजी अमुक माणूस नाही, फार सज्जन आहे बरं. सगळ्या गोष्टी कुठेही वापरायच्या नाहीत बरं का. लय जबाबदारीचे शब्द आहेत. आता आपण वापरतो ते सोडून द्या. काय वेळेला त्या अर्थाच्या बुडाशी गेलं ना की काटाची येतो अंगावर. कसं असतं, आम्ही थोडस कीर्तन भजन करायला लागलो की आम्हाला एक पुढे एक शेपूट येत तोंड ह भ प, आणि माग एक शेपूट जोडतात महाराज. बर का, त्यात एखादा बुवा म्हणले की माणूस मागच फिरवून. आता बुवा म्हणण्याची व्याख्या आहे का महाराजांनी केली. ते आमच्या तालुक्यातलं एक महाराज होतं, आता ते वारले बरं का तिकडे त्या बाजूला इंदापूरकडच्या. ते म्हणायचे बुवा म्हणजे काय, बुवा म्हणजे चाटाळ लोकांनी चाटाळ माळ करायला दिलेली पदवी म्हणजे बुवा. त्याला बुवा म्हणलेलं पटत ना, तुम्हाला महाराज म्हणा. महाराज शब्दाचा अर्थ, महाराज मला वाटतं 5वा महाराज नाहीच अजून झाला. महाराज 4च. तुम्ही म्हणाल कोण, नागपूरकर, इंदूरकर, सातारकर, बीडकर. महाराज कोण 4च महाराज झाले. महाराज नंबर 1 पंढरपूर पाटणी गा, खाली तांबड्याशाहीच्या अंडरलाईन महाराज सार्वभौम. महाराज नंबर 2
करील ते काय नोहे महाराज. महाराज नंबर 3, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याती अंतरी पांडुरंग. महाराज नंबर 4, महाराज हा जन्मला मृत्यूलोकी दुजी उपमा नाडळी इहलोकी. भव सिंधुशी बांधिला तुझेने अनाथा दिना कारणे तुकयाने. गावोगावी आता या वर्षी 375 व समाधी सोहळा ज्यांचा झाला ते 5वा महाराजच नाही. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या पठडीमध्ये जे बसतात ते महाराज. आणि ह बपची सांग व्याख्या. हरिभक्तीमध्ये पारायण ह बप एकच म्हणून गेले. श्रीमन्नारायणा नारायणा. नारद मुनी नारायण नारायण हे चिकरी पारायण सतत मुखामध्ये. असं ज्याच्या आहे ना तिथं ह बप म्हणत जा तुम्ही, म्हणू नका असं नाही. म्हणल्यावर बरं वाटतं आम्हाला म्हणून म्हणत जा. महाराज म्हणत जा. अजून काय पूज्य काय तुम्हाला लावायचं ते लावा. पण म्हणून घेताना फक्त विचार जबाबदारीने करायचा. काटाच येतो ते फार जबाबदारीचे शब्द आहेत. म्हणून सहजासहजी सज्जन कोणालाही म्हणायचं नाही. सज्जन अशा आशयामध्ये जो बसतो तो. आणि मग तुकोबराय सांगतात तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. म्हणजे भगवंताच्या नामा इतकीच ताकद त्याच्यामध्ये असते. म्हणून घेता सज्जनाची नावे पुण्यवंत व्हावे. विठोबा रखुमाई. हा हा जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. आणि मग बोलता बोलता आपलं ते म्हणायचे आताचा काळच असा आहे असंच आहे तसंच आहे. पण आज सुद्धा छत्रपती शिवाजीराजे पोटाला यायला तयार आहेत. पण जिजाबाई साहेब नाहीत. दत्त महाराज आजही यायला तयार आहेत. पण आना असूया द्वेष रहित माता आणि 3 गुणाच्या पलीकडे गेलेला पिता नाही. आताची पिढी काय करते. आताची पिढी आईला काय म्हणते ग बाई. आईला काय म्हणते बोल काय म्हणते. आई म्हणते तू काय म्हणते. तू काय म्हणते. तू काय म्हणते मोठी पोरगी. हा इकडे बघ काय म्हणते. मम्मी म्हणते. निघाली बघ कसं सुधारते. सगळ्या आवाज तू काय म्हणते. मम्मी तू पण मम्मी म्हणते. तू काय म्हणते. आई म्हणते ना. आई पोरगी नाही म्हणतो ना. अगं तिचं योग्य आहे बरं का. आता त्यांची चूक नाही बरं का. त्या म्हणून घेणाऱ्यांना ते आई म्हणलं की कस तरीच वाटतं. मम्मी म्हणलं स्मार्ट वाटतं. ऐका मम्मी शब्दाचं स्पष्टीकरण. मम्मी लय घातक शब्द आहे. काटाची मम्मी म्हणजे ते मड असते इजिप्त मध्ये ठेवतात असं झालं. मम्मी आणि बापाला म्हणतात पप्पा नाही तर डॅड असं म्हणू नका. ब्रो म्हणू नका आणि सिस बी म्हणू नका. ताई म्हणा बहिणीला भावाला. आणि हॅपी बर्थडे टू करू नका. अभिष्ट चिंतन सोहळा करा. जितका वाढदिवस आहे तितक्या वातीने तितक्या सुवासीनं ओवळून आक्षेपण करा. अक्षदा टाका. आणि त्या बाळाला म्हणा तू लय मोठा फौजदार होशील आणि चांगली बायको मिळेल लय पैशाचं नोकरी लागेल असलं काय आशीर्वाद देऊ नका. फक्त एकच त्याला म्हणा बाळा तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्याकडून वाटचाल जीवनाची करत असताना कधीच कुणाचं वाईट होऊन देऊ नको. एवढंच तुला आशीर्वाद आहे. आणि ज्या दिवशी त्याच्याकडून दुसऱ्याचं वाईट करण्याची प्रक्रिया बंद होईल तिथून पुढे चांगलं होण्याची प्रक्रिया जीवनामध्ये सुरू होईल. अजिबात बोलायसाठी दुसरं काही मागू नका. फक्त एकच म्हणा. आणि म्हणून मम्मी असे आता ते वयस माणूस सांगत होता. आणि सांगता सांगता ते मुलांनी काय केलं प्रवचन संपल्यावर ते पोरांनी घेतलं त्यांच्या नातूला बोलवून. म्हणजे इकडे तू काय म्हणतो आईला. म्हणलं मम्मी. म्हणजे ज्यांनी कीर्तन प्रवचनात सांगितलं त्यांचाच नातू. त्या पोराला घेऊन गेली ती पोरं आताची घेऊन गेली. म्हणली बाबा
तुम्ही आता प्रवचनात आम्हाला सांगितलं आताची पोरं असं म्हणतात, ही पोरं कोणाच आहे म्हणजे आमचंच नातं. मी तुमच्या सुनबाईला हे काय म्हणतो त्याला पुन्हा एकदा सांगू द्या की. हे सुद्धा मम्मी म्हणलं ना आता ऐकतच नाहीत पोरं, काय करायचं. आता म्हणलं तुम्ही कमीत कमी घरी ती सवय लावायला पाहिजे होती. मी सांगतोय म्हणजे तुम्ही माझ्या घरी येऊन बघा, जेवढं वलय आहे ना जवळची भावातली भावकीची एकही पोरं मम्मी म्हणत नाही. मी अगोदर शिकवले मग सांगायला प्रवृत्त झालो. त्या ह्याच्या वडूजवळ एक गाव आहे तिथं रामनवमीच्या तारखेला लईच गायला म्हणजे आमच्या गावात सप्तमी कुठंच देत नाही तारीख. नाही म्हणली एकदाच द्या. म्हणलं आता ही पहिली शेवटची पुन्हा येणार नाही. तिथं सांगितलं त्या पोरांना, म्हणलं माझा नंबर लिहून घ्या आणि इथून पुढे तुम्हाला पण सांगतो आता आजपासून काय म्हणायचं रे बाई, आईच म्हणायचं बरं का. नाही तू जर तुला येत नसेल तिच्याकडून शिकतो. आईच म्हणते बरं का, तू सुद्धा बरं आई म्हणते ना, बाकीच्या पोरीला शिकव. आई म्हणायला शिकवा. आई फार कळकळीचा विषय. आई माणूस काही जरी झालं ना पहिल्यांदा जे हाक म्हणतो आत्मा आणि ईश्वर, आत्म्याला ईश्वरापर्यंत साक्षात्कार करून देण्याचा पहिला गुरु कोण असेल तर आई. म्हणून आईच म्हणायचं. चला पुढे. मग अशी त्या काळात सुद्धा होती. आता ह्या काळात काही कमी येतो माणसं परीक्षा घेणारी. एकदा असं झालं तुमच्याकडे ते 10व्याला प्रवचन करायची आहे का? नाही ना, अजिबात करू नका. 10 म्हणजे प्रवचनच करू नका असं नाही. ते पण तिथलं घरी या, फोटो मांडा, तासभर मस्त प्रवचन करा आणि मग तिथनं पुढे बाकीचं काय असेल ते करा. तिथं नदीला प्रवचन एकदा आमचे नातेवाईक नाशिक भागातली बाई वारली होती आणि त्या बाईच्या 10व्यालाच प्रवचन ठेवलं होतं. तिकडे ते सगळं चालतं त्या नगरच्या पलीकडे. मला 1-2 तास चालतं म्हणलं मी 10व्याचं नाही करीत, मी करतो. पण तिथं आलं ते माळकरी असला तर श्राद्धाचं सुद्धा माळकरीशिवाय मी तुम्हाला सुद्धा सांगितलं होतं. किंवा घरात जर माळकरी असेल तर बोलवा. कीर्तन म्हणजे काय माझा धंदा नाही, माझी काही तत्व आहेत ती पाळली. ती जर असली तर तिथंच मी जातो. त्याच्या वाचून काही कुठलं नाही ते कीर्तना वाचून. आता पुढे ऐका. ते कीर्तनात असा विषय गंगावला त्या महाराजांनी असं सांगितलं आईविषयी बरं का. ते आईच्या काय कविता आहे म्हणून पुन्हा असं म्हणजे काय म्हणायचं त्याला, कुठला रस, करुण रसामध्ये. आता मी जवळजवळ 1991 सालापासून कीर्तन करतोय. आजपर्यंत माणसं हसावली पण तितकी, रडावली पण तितकीच. पण त्या दिवशी त्या प्रवचनकारांनी मला सुद्धा रडावलं. मला माझीच आई दिसायला लागली गेलेली आणि मला हांबरडात मी तर असा हुंदकान मी मागं बघितलं प्रत्येक माणसाने डोळ्याला रुमाल लावला होता. भागावून गेली ती माणसं. आणि त्याच्यातलं एक विचित्र बघायला मिळालं मला. ते पुढे एक बसलं होतं ते हसत होतं. आता तुम्ही कशाला, मला इतका राग आला. म्हणलं आता एवढा विषय किती गहन चाललेला आहे, कुशाल दात काढते. प्रवचन होऊ द्या म्हणलं तर कानाखालीच देतो. आणि मग प्रवचन संपलं. ते महाराजांचं पाया पडायला प्रत्येक जण फोन नंबर घेते, तुमचं कार्ड आहे का. आणि मग हे झाल्यावर त्याच्यात एक जण आला पुढं आला आणि म्हणला महाराज म्हातारी आलीच म्हणला गायला, गेली का नाही एवढ्या महिनाभर, 10व्याला तुमचंच कीर्तन प्रवचन ठेवायचं. इतकं आपल्याला आवडलं. आता तुम्ही हसताय, विषय हसण्याचा नाही. त्यांनी उलट आई आहे तोपर्यंत मातृदेव भव म्हणून सेवा करायला पाहिजे होती. मग गेल्यावर तो कीर्तन करण्यात गावाला पण निघाल, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. जित पितर को सुख नाही, जननी को आस नहीं, जिस चांडाल को दया नहीं, तर्पण की असो क्या हुआ, कबीर महाराज सांगतात. म्हणून मग मी तिथपर्यंत गेलो. त्या महाराजापाशी नाही मी गेलो, ते हसत होते त्याच्यापाशी गेलो. कुठला का असा ना म्हणलं, ते आमचा पाहुणा असतील नाही तर अजून कुठला वेगळा असतील तर लाज वाटायला पाहिजे. विषय काय चाललं, दाताड काढत होता. म्हणलं आमच्याच गावचं महाराज आहेत. ते महाराजाबरोबर आलेलं होतं. म्हणलं मला माहितीये म्हणलं पिकतं तिथं विकत नाही, गावात नसती किंमत कधी. कुठं कुणी एखादा गाथा पाठक असू नाही तर कुणी असू, किमती बाहेर असतात. आणि मग ते त्याला सांगितलं, मलाही माहितीये पण त्या गावातला पण विषय काय चालला होता. अहो म्हणलं महाराज, त्या महाराजाला विचार म्हणलं त्याची आई कुठे येते. रडून सांगते, दुसऱ्याला रडावते, स्वतःच्या डोळ्याला पाणी आणते सांगताना. आणि दोघं भाऊभावाच्या वादात म्हातारी पोरीकडे राहते. म्हणलं आता ती जावाई घेऊन गेलं आणि दुसऱ्याला कीर्तन. अशी माणसं तू काय करतोय, जगाला सांगतोय पण तुझं कसं आहे.
हे माणसं बघतात आणि बघितलं पाहिजे. आता गंमत सांगतो पुढची तुम्हाला. तुकोबांना सुद्धा विचारलं लोकांनी, महाराज आम्हाला सांगताय घेता सज्जनाचे नाही, तुम्ही घेता का? त्यावेळेला महाराजांनी उत्तर अभंगाच्या दुसऱ्याच्या माझी वाचा तुझी घेत काय तुटी म्हणजे तोटा. माझी वाणी तोटा. कोणता तोटा? जशा भगवद्गीता आहे ना तशा अजून 11 गीता आहेत. वक्र गीता, अष्टवक्र गीता, रामगीता, गुरुगीता, पांडव गीता, पुन्हा असे बघायच. तर त्याच्यातले पांडव गीतेमध्ये एक श्लोक आहे, साहनी सन्महच्छत्रन साचांग जड मोडता यन मुहूर्तम क्षणम वापी वासुदेवम न चिंतते. ज्या क्षणामध्ये भगवंताचं नामचिंतन होत नाही ते क्षण म्हणजे आयुष्यात पडलेली फार मोठी डाली म्हणजे नुकसान. तुका म्हणे हानी या वेगळी मना न आली हानी. असा तोटा माझी वाणी सहन करत नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा. तुका म्हणे हवा हवा माझी मज झाली. कारण का? त्याचं कारण असं आहे की ते पुण्य कशाने संपत नाही. सज्जनाच्या नामस्मरणाचं पुण्य. बरं का? पैलवान बाबाचं उद्या नामस्मरण तुम्ही करीत बसलं ना पुढं संदर्भ ठेवून, म्हणजे त्यांचं अनुसंधान ठेवून, तर तेच पुण्य प्राप्त होईल. ते पुण्य कमी होत नाही. तुकोबाई चालले होते. एक माणूस तुकाराम महाराजांना भेटायला आला. बहुतेक हे असते, बहुतेक हे बी नाही, बहुतेक ते अशा ठिकाणी बसला. तिन्ही डोंगर रस्ता जायला असं. मग नेमकं संध्याकाळच्या वेळेला बुक्का, पगडी, वळदार अंग, कान, हातात विनान चिपळ्या. ते आल्यानं बघितलं की हेच तुकाराम महाराज. मनोमन जाणलं. पण महाराज आले त्यावेळेला इकडे 2 गाढवं चलत होते, इकडे 2 नेमकं मधनं आलं. म्हणले हे बी नाही तुकाराम महाराज, मी दुसरंच कुठलं तरी असते. पण आल्यावर म्हणल्यावर तुकाराम महाराज बघितलं का, मी याच देहाला तुकाराम म्हणतात. मग त्याच्या लक्षात आलं की हेच तुकोबा आहेत. हा म्हणजे तुम्हाला शास्त्र माहित नाही का? 2 गाढवांच्या मधनं जर गेलं तर पुण्य कमी होतं म्हणून. आता लक्षात ठेवा. अजून काही काय गोष्टी आहेत पण नको त्या गोष्टी तुम्हाला सांगायला. ओघ आला तर सांगेल पुन्हा. महाराजांनी त्याला उत्तर दिलं, असलं छटछट पुण्य नाही आमच्याकडे कमी होईल असं. आम्ही सतत भगवंताचं नामचिंतन ज्यांनी केले त्यांचं पुण्य, नामस्मरण केले ते पुण्य कमी होत नाही. आणि मोठा लाभ आहे आणि तो फुकट आहे. किती खर्च आहे वसंताचं नाव घ्यायला. थांब आता एवढंच म्हणतोय. ज्ञानेश्वर माऊले, ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. आता हे संतांचं नामचिंतन घेतलं म्हणजे शेवटचं भजन नाही बरं. असं जर नामस्मरण घेतलं किती खर्च आला? काहीच नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. वाचेला जशी सवय लावावी. बोलायला किती वर्ष शिकत तुम्हाला जवळ माहिती? किती वर्षापासून बोलायला लागतं? 1.25 वर्षापासून आई वडिलांना ओळखताना हाक मारायला सुरुवात. तिथून पुढं मग त्याला खायचं कळतं, मग खेळायचं खेळण्यातलं कळतं, मग हळूहळू सगळं कळत जातं. बरं का? पण काय बोलावं, कोणत्या वेळा बोलावं ह्याच्यासाठी अख्खं आयुष्य जातं. बोलायला येतं, पोपटासारखं येतं, विद्वत्तेनं बोलवायला येतं, सगळं करता येतं. कारण त्याचं प्रात्यक्षिक सांगतो. लहानपणी कसंही बोललं तरी त्याला म्हणतात काय, त्याला आमच्या काही कळतच नाही. शाळेत गेलं ते म्हणतात गाधड्या तुला काय कळतं का नाही? मग आता समजा नोकरीला लागला
आता एक पोरग 10वी पास होऊन आता 10वीच्या वर्गात होतं आणि पुढे कॉलेजला जाणार असतं. त्याला सांगितलं म्हणले गधड्या आता तू कॉलेजला जाशील, तुला कधी कळायचं तुझ्या वयात ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी लिहिली. ते पोरग इतकं हुशार होतं, म्हणले सर माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली पण तुमच्या वयात ज्ञानोबाने समाधी घेतली. तुम्ही अजून चित्तच कसं. आता चांगलं हसायसारखं बोललं का नाही पोरग, चांगलं का नाही. अरे पण शिक्षकाला असं उलट बोलणं चांगलं नाही ना. कोणत्या वेळी कुणा पुढे काय बोलावं हे कळण्यासाठी आयुष्य जातं तरी कळत नाही. चला पुढे नोकरी लागली, ती बॉस म्हणतो तुम्हाला काय कळतं का नाही, सारख्याच गजा मागताय. तुम्हाला काय कळतं का नाही कीर्तनात बोलताय. आणि मग शेवटी लग्न झालं की त्याला पावले काय नवरा किती विद्वान असलं तरी बायको पुढे बावळाटच असत. त्यांना काही कळत नाही. आमच्या त्यांना तर बिलकुल काही कळत नाही. आणि मग पोरं झाल्यावर पोरं सुद्धा म्हणतात आमच्या म्हाताऱ्याला आजपर्यंत कधी काय कोणाला काय द्यावं कुठं काय आमच्या म्हाताऱ्याला काय मात्र नेमकं कळतं कधी माणसाला. मला एक प्रश्न पडतो, कळायसाठी आयुष्य जात पण त्याच वाचेला जर सवय लावली तर ती वाचा नामस्मरणाशिवाय राहण्याचा तोटा सहन करत नाही. म्हणून आयुष्यभर जी माणसं आतोनात कष्ट करतात कुठंतरी विश्रांतीनं बसता यावं म्हणून एकाला विचारलं, अरे म्हणले निवांत खुशाल बसलाय पसरलाय काहीतरी करायचं का नाही उद्योग. म्हणलं कशासाठी. मला 2 पैसे मिळतील. मिळल्यावर काय होईल. म्हणलं लगीन होईल तुझं. मग झाल्यावर काय होईल. मुलं बाळ होतील. मग ती झाल्यावर काय होईल. मग मुलं बाळ कर्तव्याला आल्यावर मग तुला सुख मिळेल, बसून खाता येईल. मला आता काय करतोय त्याच्यापेक्षा. आता हे बसणं वेगळं, पण कष्ट झाल्यानंतर विश्रांती पाहिजे. पण विश्रांती तृष्णेची धाव थांबत नाही तोपर्यंत मिळत नाही. आणि तृष्णेची धाव तिथपर्यंत थांबत नाही जोपर्यंत सुख मिळत नाही. म्हणजे विश्रांतीची तृष्णेची धाव थांबल्याशिवाय विश्रांती मिळत नाही. ते थांबण्यासाठी संतांच्याच पायाजवळ यावं लागतं. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात विश्रांतीचा विश्रांतीचं केंद्र स्थान जर कुठलं असेल, तुका म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना. तुका म्हणे अवघी आवडली ज्यांनी ही वासना आवडली त्यांच्या चरणाजवळ आल्याशिवाय तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे. आणि किती लागावे. पायी संताची भाव म्हणजे विश्वास. संताचे पायी हा माझा विश्वास. किती सर्व भावेदार झालो त्यांचा. आशयानं आशा अधिकारानं तिथे गेले की त्यांच्याशिवाय विश्रांती नाही. तो आम्हाला नाही देवाला सुद्धा नामदेवाने म्हटलं का नाही, नामा म्हणे देवा चला तया ठाया आणि विश्रांती घ्यावया आठवडाभरी. विश्रांती घ्यावया कल्पभरी. कल्पाचं गणित नको आता लय वेळ झालाय. कल्पाचं गणित आता गुंडळून ठेवतो. इतके दिवस विश्रांती संतांच्या चरणाजवळ. संता विश्रांतीचे स्थान संताचे माहेर ते हे अलंकापूर भूमीवरी. म्हणून विश्रांतीचा ठाव पायी संताची अभाव. आतापर्यंत झाली ते इष्ट प्राप्ती झाली, पण अनिष्ट निवृत्ती पुण्य साठवण्यासाठी जी जागा आहे ती अगोदरच साठवणीचे उदले जागे. अहो आम्हाला ते अगोदर जागा मोकळी करायला सांगा ना. अगोदर भरलेलं पाप आहे ते. मग ते जर जायचं असं वाटत असेल तर शेवटच्या चरणात सांग. तुका म्हणे बापे 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 तुका म्हणे बाई संतांची आशा
मुक्तीचं एकमेव साधन म्हणजे सुद्धा संत. ह्या संतामध्ये भक्तामध्ये अग्रगण्य हनुमंत आहे. ऐसा प्रतापी गहन सकळ भक्ताचे भूषण, म्हणून तुका म्हणे जपे वायू सुता जाती पापे. भक्ताचं भूषण आहे म्हणून सज्जनाची नावं घेऊन पाप निवृत्ती, सज्जनांचं नाव घेऊन पुण्य प्राप्ती आणि सज्जनांच्या पायाजवळ अखिल विश्रांती. म्हणून त्या संतांचं एकदा भजन तुकाराम 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 अधिक ते सरते न्यून ते पोहते करून घ्यावे तुम ते विनवित असे कवली तशी केली कटकट. वाकडे किनीट देवजाने झालेली सेवा पैलवान बाबा महाराजांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्या सर्वांच्या रूपामध्ये नटलेल्या भगवंताच्या चरणी समर्पित करतो. आशय एवढाच आहे की आयुष्यामध्ये आल्यानंतर पुढे जे चांगलं भोगावे मिळावं ह्याच्यासाठी माणसाने कोणत्या ना कोणत्या रूपानं परोपकार करावा आणि पुण्य संपादन करावं. आणि नाही बाकीचं काही खिशाला चाट लागून द्यायची तर फक्त संतांचं नामजप करावा, भगवंताचं नामजप करावा. संतांच्या नामजपानं भगवंताच्याही नामजपाचं पुण्य प्राप्त होतं आणि संतांची भेट होऊन विश्रांती मिळावी याच्यासाठी भगवंताजवळ प्रार्थना करायची आणि भगवंताला म्हणायचं आम्हाला संतांची भेट घडवून दे. त्याच्यासाठी त्याचं भजन कसं करायचं. विठ्ठल जय जय विठ्ठल.